पक्ष झाला, सेना झाली, मनसे झाली. बाळा नांदगावकर पहिले आमदार होते जे राज ठाकरेंबरोबर मनसे या पक्षामध्ये गेले. ठीक आहे, म्हणजे नेतेपद असलेला असा एखादी जर माणूस होता तर तो बाळा नांदगावकर होते. तर हे बाळा नांदगावकर त्याच पक्षामध्ये गेली 20 वर्ष पाहायला मिळत आहे. तुम्हाला अगदी गटनेता केलं, सगळं ठीक आहे. तुमच्याबरोबर अनेक जण निवडून आले, नंतर ते 13 आमदार निवडून आले होते. तर 13 आमदारांपैकी कोणीच तुमच्याबरोबर राहिलं नाही. तुम्ही काय राज ठाकरेंबरोबर इतके काळ राहिला? नाही, विषय असा आहे की मी ठाकरे कुटुंबाला मानणारा वर्ग आहे. बरं. माझी दाढ ही बाळासाहेबांशी आणि ठाकरे परिवाराशी जोडलेली आहे. उद्धव साहेबांशी माझं काही वाईट संबंध नाही, अत्यंत चांगली जिव्हाळ्याचे नातं आहे, आमचं काही विषय येत नाही. ते कुठे कार्यक्रमाला भेटले तर नमस्कार चमत्कार होतो. पण राज ठाकरेंसोबत माझं इमोशनल भावनिक नातं आहे आणि ते भावनिक नात्यासोबत माझ्या निष्ठा मी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. तर मी दुसऱ्या पक्षाकडे कुठं गेलोय का? ठाकरे कुटुंबातच आहे. त्याच्यामुळे माझी नाळ त्या ठाकूर कुटुंबाशी जुळलेली आहे. आता तेच जर राज ठाकरे इतर कुठल्या पक्षात गेलेले असते तर मी राज ठाकरेंसोबत गेलोच नसतो. मग मी बाळासाहेबांच्या मूळ पक्षात राहिलो असतो. माझ्या दृष्टीने बरं मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो ना, असं पण नाही की बाळासाहेबांना मी सांगून. त्याला उद्धव साहेब पण होते तिथे. त्यामुळे मी त्या कुटुंबाचा एकदम त्याला काय होतं वेलविशर म्हणा, त्या कुटुंबावरती जीवावरून टाकणारा म्हणा असा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी राज ठाकरेंसोबत आहे. कारण माझं त्या काळामध्ये उद्धवसाहेब कुठेही नव्हते. त्या काळामध्ये माझी नगरसेवकाची तिकीट असो किंवा माझी आमदारकीची तिकीट असो, या सगळ्या गोष्टीसाठी राज ठाकरे साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले होते. एवढंच नव्हे, भुजबळ साहेब, सन्माननीय भुजबळ साहेबांच्या विरोधात ज्यावेळेला निवडणुकीला मी उभा होतो त्यावेळेला मला जी काही मदत पण लागली ती त्याला राज ठाकरे साहेबांनी दिली होती. कुठेतरी या गोष्टीची जाणीव असली पाहिजेत आणि त्यामुळे मी काही प्रवास राजसाहेबांच्या समोरून बघत होतो. तो प्रवास पाहिल्यानंतर मला वाटलं की राजसाहेबांच्या सोबत आपण जाणं गरजेचं आहे. सगळेच राजकीय नेते कृतज्ञ असतात असं काही नाही. बाळा नांदगावकरांकडे बघितल्यावर वाटतं की आहे लॉयल्टी आहे अजून थोडीफार शिल्लक राजकारणात.